तर एखाद्या ठिकाणी हे झालं आहे त्याची पोलीस कारवाई करतात. पण किती ताणायचं आणि त्यांना बाहेरच काढून टाकायचं काय असा कोणाचा विचार असेल तर चूक आहे. ठीक आहे, तुम्ही त्याच्याबद्दल हां त्याच्यावर कारवाई केली नाही, तिथे कुठेतरी अडचण निर्माण झाली आणि मग एखादा उठाव जर लोकांचा होत असेल तर मी समजू शकतो. माझं म्हणणं असं आहे की झालंय त्याच्यावर कारवाई सुरू आहे. त्याचा अर्थ असा पूर्ण TCS कंपनीला बदनाम करणं हे अजिबात योग्य होणार नाही. कारण आतापर्यंत अशा प्रकारच्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यामधली अतिशय महत्त्वाची अशी ही कंपनी आहे ज्याच्यावर लोकांचा विश्वास आहे आणि विश्वासाने त्यांच्याकडे आपली कामं दिली जातात. तर एखाद्या ठिकाणी हे झालं आहे त्याची पोलीस कारवाई करतात. पण किती ताणायचं आणि त्यांना बाहेरच काढून टाकायचं काय असा कोणाचा विचार असेल तर चूक आहे. ठीक आहे, तुम्ही त्याच्याबद्दल हां त्याच्यावर कारवाई केली नाही, तिथे कुठेतरी अडचण निर्माण झाली आणि मग एखादा उठाव जर लोकांचा होत असेल तर मी समजू शकतो. परंतु आता पोलीस पूर्णपणे कारवाई करत आहे त्याच्यामध्ये आणि त्या TCSच्या प्रमुखांनी सुद्धा त्याबद्दल हे दिलगिरी व्यक्त केली की आम्हाला काही कल्पना नव्हती. परंतु आपल्या ह्या कंपन्या जाणार नाहीत आपल्या जिल्ह्याच्या बाहेर आणि राज्याच्या बाहेर, यासाठी सगळ्यांनी जे आहे लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे ना, काम चाललंय, काय अडलंय कुठं काय अडलं ना. पोलिसांचं काम करताय, म्युन्सिपाल्टीचं काम करताय. 2-3 काय एक खास कुंभमेळ्यासाठी एक IAS ऑफिसर नेमलेले आहेत, डिव्हिजनल कमिशनर त्याच्यामध्ये लक्ष घालतायत, म्युन्सिपल कमिशनर त्यांच्यामध्ये लक्ष घालतायत. कुठं काही अडलं नाही आहे तर काय अडचण कशा निर्माण करायची आहे.